जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुति नंदन हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार 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 पवन सुत विनती अष्टसिद्धिनो निधि के दाता अष्टसिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे कर मेरा उद्धार पवन सुत विनती बारंबार 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 पवन सुत विनती रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पिते अजन्म ही काया जगदेश्वरासी जोडिली जाची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी अवतरला जयाची एकुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ बीन शंभो मज कोण तारी शंभो मज कोण तारी तुझ बीन शंभो मज कोण तारी रवींदू दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ बीन शंभो मज
क्रोधवाणी उमानी वासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. टाळी वाजवायची एक टाळी झाली पाहिजे. जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला तीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. जय हो जय हो. उदार मेरू पती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गज चर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय उमापती महादेव की जय. प्रथमतः शिव व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर प्रारंभ करण्या अगोदर तुमचे आमचे आदर्श स्थान जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या चरणी अगोदर वंदन छत्रपती संभाजी राजांच्या चरणी वंदन भोलेबाबांच्या चरणी वंदन जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी वंदन गुरुवर्यांच्या चरणी वंदन तद्वत या ठिकाणी सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुमच्या प्रत्येकाच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग नमन आणि शिव व्याख्यानाला शिवचरित्राला प्रारंभ सुरुवात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अगदी कालपासनं छत्रपती शिवरायांचं चरित्र शिवव्याख्यान आपण श्रवण करत आहात. संगीतमय शिवव्याख्यान. आणि पहा यामध्ये काल पहिल्या दिवशी व्याख्यानाचा कालचा पहिला दिवस काल पहिल्या दिवशी आपण अगदी पठाण मुघल नेमकं महाराष्ट्र भूमीमध्ये आले कसे किंवा केव्हा आले अगदी इथपासनं आपण सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र पारतंत्र्यात केव्हापासनं गेलाय कशा प्रकारे गेलाय अगदी तिथून पुढे आपण हे वर्णन हे चरित्र श्रवण करत आहोत. मी सांगून गेलीये काल ही महाराष्ट्र भूमी ही भारत भूमी वीरांची भूमी आहे पराक्रमी लोकांची भूमी आहे. अनोख्या प्रकारचा विलक्षण प्रकारचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलेला आहे. काल आपण अगदी अफगाण पठाण या भूमीकडे कसे आले देवगिरीचं वैभव नव्हे नव्हे देवगिरीची ख्याती त्या पठाणांपर्यंत पोहोचावी सुलतानांपर्यंत पोहोचावी आणि देवगिरीला लुटण्यासाठी देवगिरीचं धन वैभव हडप करण्यासाठी अफगाण पठाण कशा प्रकारे
फौज घेऊन या ठिकाणी आले. रामदेवराय नावाचे राजे, त्यानंतर महादेवराय नावाचे राजे, यांनी कशा प्रकारे त्यांच्याशी दोन हात केले, पण तरी सुद्धा गैरसमज होऊन पराभव पत्करावा लागला, पराजित व्हावं लागलं. मायबाप, आपण काल शिवव्याख्यान ऐकत असताना, श्रवण करत असताना, रामदेवराय राजाचा पुत्र ज्याचं नाव शंकरदेव, अगदी या शंकरदेवाचं चरित्रही काल पाहिलं की शंकरदेव सैन्यासहित तीर्थयात्रेला निघून गेलेला होता आणि त्याच वेळी नव्हे नव्हे याच संधीचा फायदा पठाणांनी करून घेतला. शंकरदेवराय बाहेर गेलेला असताना, सेनापती बाहेर असताना, सैन्य बाहेर असताना अफगाणांनी देवगिरीला वेढा टाकला. रामदेवराय राजाला ताब्यात घेतलं, शरणागती पत्करली रामदेवरायानं आणि पुढे त्याचा पुत्र शंकरदेव यानं सैन्यानिशी पुन्हा एकदा त्या पठाणांशी दोन हात केले. अल्लाउद्दीनशी भयंकर युद्ध केलं, पराक्रम गाजवला, पण एका अफवेने कसा घात केला, एका गैरसमजाने कसा घात केला. जे लढणारे मावळे होते, जे लढणारे सैन्य होतं, जे लढणारे मराठे होते, घाबरले गेले. दिल्लीवरनं 1 लाखांची फौज येते, घाबरले आणि भीतीनं दिसेल त्या मार्गानं, दिसेल त्या वाटेनं, दिसेल त्या रस्त्यानं धावत सुटले. शंकरदेवाचा पराभव झाला. इथपर्यंत काल आपण येऊन पोहोचलो, इथपर्यंत काल आपण श्रवण केलं. आणि आता याच्या पुढे पहा, ज्या वेळेला अल्लाउद्दीन कडून शंकरदेवाचा पराभव झाला, शंकरदेवाचा पराभव झाला आणि काही काळानं पहा, आता महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पारतंत्र्यात होतं, पारतंत्र्य पसरलेलं होतं, स्वतंत्रता नव्हती. इथल्या मराठी माणसाला स्वतःचा हक्क, स्वतःचे अधिकार तर या जुलमी लोकांनी, या पठाणांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतले. रामदेवराय शरण गेला, शंकरदेव सेनापती होता. आता या काळात महाराष्ट्रावरती, देवगिरीवरती काही कर लादला गेला. वर्षाचा काही कर त्या ठिकाणी दिल्लीला पोहोच करावा लागायचा. पारतंत्र्यच होतं, स्वतंत्रता नव्हती. काही काळानं हे नित्यानं चालू असताना व्हावं असं की ज्यानं हे सगळं घडवून आणावं, तो दुष्ट, तो कपटी अल्लाउद्दीन खलजी, काही काळानं याचं निधन व्हावं. या अल्लाउद्दीनचं निधन झालं. त्यानंतर पहा, त्याच्यानंतर मुबारिक खान नावाचा एक खलजी, मुबारिक खान खलजी हा बादशाह झाला अल्लाउद्दीन खानच्या नंतर. पण तरी सुद्धा महाराष्ट्राची हीच अवस्था आहे. त्या जुलमी लोकांचा अन्याय अत्याचार वाढतच आहे, यात काही बदल झाला नाही, फक्त बादशाह बदलला गेला. मायबाप पहा, आणि कुठेतरी या मातीवरती होणारा अन्याय अत्याचार जुलूम मराठ्यांना, हिंदूंना दिसत होता, पण करता काही येत नव्हतं. करावं तर काय करावं. अगदी पहा, याच काळात याच भूमीतलं एक मराठी रक्त उसळून उठलं, तळपायाची आग मस्तकाला जाऊ लागली. हा अन्याय अत्याचार, हा जुलूम डोळ्यानं पाहावत नव्हता, बघवत नव्हता. काय करावं, रक्त सळसळतंय, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढावं वाटतंय, पण पुरेसं सैन्य नाही, तेवढं धन नाही, जेवढं होतं तेवढं अल्लाउद्दीननं तर लुटून नेलंय. आता उरलं काय, करावं काय, रक्त तर सळसळतंय, या अन्यायाविरुद्ध लढावंही वाटतंय, पण लक्षात येत नाही ते सळसळणारं रक्त ते एका हिंदूचं रक्त होतं, एका मराठी माणसाचं रक्त होतं.
महाराष्ट्रातल्या एका पराक्रमी धाडसी व्यक्तीचं रक्त होतं आणि त्या धाडसी व्यक्तीचं नाव आहे हरपालदेव. हरपालदेव नावाचा एक व्यक्ती होता, धाडसी महापराक्रमी शूरवीर होता. नव्हे नव्हे हा होता कोण, याची ओळख काय, तर रामदेवराय नावाचा जो राजा आहे त्या राजाचा जावई असणारा हा हरपालदेव. रामदेवराय नावाचा जो राजा ज्यानं शरणागती पत्कारली त्याचा हा जावई. हा हरपालदेव चवताळून उठला, सूड भावना मनामध्ये निर्माण झालीये, प्रकट झालीये. अरे आमचा राजा रामदेवराय, राजानं तर शरणागती पत्कारली, शंकरदेवाचा सुद्धा पराभव या पठाणांनी केला, या अफगाणांनी केला. यांच्याशी दोन हात केले पाहिजेत. प्राण देण्याची तयारी या हरपाल देवाची होती. लढायचं ठरवलं, अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठायचं ठरवलं. आणि मायबाप यानं निश्चय पक्का केला, आपल्या मतावरती ठाम आहे की या पठाणांचा बंदोबस्त करायचा. जसे आले महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार चालू केला, आता हा अधर्म संपवून यांचा नायनाट करायचा. जसे हे आले तसंच यांना परत पाठवायचं, महाराष्ट्रातून बाहेर काढायचं, पळवून हाकलवून लावायचं. निर्णयावर निश्चयावर ठाम आहे. जसं ठरवलं तसं केलं. काही मराठी माणसे एकत्रित केले. आपलं जेवढं काही हाताशी सैन्य होतं सगळं काही सैन्य एकत्रित करावं. जे पठाण त्या ठिकाणी होते त्यांना काहींना मारलं, काहींना पळवून लावलं, काहींची मस्तक धडा वेगळी केली, काही जण जमिनीवरती कोसळले. एका मराठी माणसाला घाबरले गेले हे पठाण. काही दिल्लीच्या दिशेनं पळत सुटले, आले त्या मार्गानं पळाले. मायबाप हरपाल देवाचा विजय झाला, पठाणांना परत पाठवलं. एक प्रकारे महाराष्ट्रातून त्यांचा नायनाट केला. मायबाप पहा, महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. या हरपाल देवानं महाराष्ट्राला स्वतंत्र केलं. पुन्हा सुख समाधान स्वतंत्रता आहे, आनंदात महाराष्ट्र आहे. सुखा समाधानानं इथली प्रजा नांदतीये. ज्यावेळी या पठाणांनी इथल्या माणसाला पठाण असताना माणूस म्हणून जगता येत नव्हतं, आता माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, स्वतंत्रता मिळाली. आणि पहा, पण हे कुठपर्यंत टिकणार. अनेकांना हे बघवत नव्हतं. चहू बाजूंनी शत्रूच शत्रू होते. महाराष्ट्राची ही स्वतंत्रता अनेकांना पाहावली जात नव्हती. बादशहाला राग आला. अल्लाउद्दीनच्या नंतर जो बादशाह झालेला होता, नाव त्याचं मुबारिक खान खलजी, याला राहावलं गेलं नाही, याला पाहावलं गेलं नाही. लगेच या बादशहानं दिल्लीवरती मोठी फौज रवाना केली आहे. दिल्लीवरनं मोठी फौज पाठवली. दिल्लीवरनं फौज रवाना झाली. अगदी लाखोंच्या संख्येमध्ये ही फौज आहे. घोड्यांच्या टापांचा आवाज होतोय. धुळीचे लोट आकाशामध्ये उधळले जात आहेत. जो दिसेल त्याला चिरल्या चरडल्या जात आहे. पुन्हा एकदा या महाराष्ट्र भूमीवरती रक्ताचे खळ साचले जात आहेत. सर्वत्र रक्ताचा शिडकाव होतोय, रक्ताचे सडे पडले जात आहेत. पुन्हा एकदा मोठ्यानं आक्रोश केला जातोय. पुन्हा गोंधळ माजलाय. पुन्हा तीच अवस्था झाली. स्वतंत्रता चिरकाळ निरंतर टिकत नाहीये. वारंवार अनेको वादळ, अनेको संकट येत आहेत. शत्रूची नजर या महाराष्ट्रावरती आहे, इथल्या ऐश्वर्यावरती आहे, इथल्या धनावरती आहे. मायबाप लाखोच्या संख्येत फौज आली.
बादशहाची ती मोठ्या संख्येत असलेली फौज त्या लाखोच्या संख्येत असणाऱ्या फौजेपुढे हरपाल देवाचं जास्त काळ काही चालत नाही. अगदी प्राणपणाने लढला हा हरपाल देव, पण तरी सुद्धा जीव गमवावा लागतोय. मायबाप एवढ्या लाखोच्या संख्येपुढे या 4 सैन्याचं, या 4 मराठी माणसांचं काही चालत नाहीये. व्हावं असं झालं असं की बादशहाच्या त्या फौजेपुढे हरपाल देवाचा पराभव झाला आणि जो हरपाल देव शौर्यानं धाडसानं शर्थीनं लढत होता तो हरपाल देव जिवंत पकडला गेला. घात झाला, घोटाळा झाला. पुन्हा एकदा अधर्मानं हा महाराष्ट्र जखडला गेला. वनवन करणारा, तळतळ करणारा, लढणारा हरपाल देव जिवंत पकडला गेला. बादशहाला आनंद झाला. बादशाह आनंदात प्रसन्नतेनं हसतोय, मोठमोठ्यानं गदगदा हसू लागला. हा 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 हा. हरपाल देव हाती सापडला. आदेश केला. बादशाहनं आदेश सोडला, हुकुम केला, इसको देवगिरी के दरवाजे पर लटकाया जाए. जी देवगिरी महाराष्ट्राची पूर्वी राजधानी होती, ज्या देवगिरीवरती महादेवराय नावाच्या राजानं राहून महाराष्ट्र सांभाळला, ज्या देवगिरी किल्ल्यावरती रामरायानं त्या ठिकाणी राहून राज्यकारभार पाहिला, ज्या देवगिरीवरती त्या ठिकाणी राहून सैन्य एकत्रित करून या हरपालदेव नावाच्या एका राजपुत्रानं, एका मराठी माणसानं त्या पठाणांशी 2 हात केले. आज त्याच देवगिरीवरती उलट टांगवण्याचा हुकूम बादशहानं सोडलाय. हा हरपालदेव त्या ठिकाणी तळमळताना पाहून बादशाह आनंदित व्हायचा, खुश व्हायचा, प्रसन्न व्हायचा. अगदी तळमळीनं तळतळून हरपाल देवाला मारलं जातंय. जिवंत पकडला गेला होता. मृत्यू तर त्याला द्यायचाच आहे, पण साधा सुद्धा मृत्यू द्यायचा नाही. बादशहानं सांगितलं याला तळतळून मारा, याला साधा मृत्यू देऊ नका, उलट टांगून मारा. त्याच देवगिरीच्या दरवाजाला उलट लटकवून मारा. अगदी हा हरपाल, या हरपालाचा याचं शरीर लालबुंद होऊ लागलं. चापकाचे वार त्याच्या शरीरावरती पडू लागले. हा हरपाल त्या बादशहाच्या आदेशानुसार, हुकुमानुसार सैन्यांच्या हातून त्या लालबुंद झालेल्या अवस्थेमध्ये असा तो लालबुंद झालेला त्याचा देह, भयंकर त्रास, भयंकर वेदना होत आहेत. आणि अशा अवस्थेत हरपाल देव त्याला देवगिरीच्या मुख्य दरवाजामध्ये लटकवलं गेलं. उलट लटकवण्यात आलं. तळमळतोय तो हरपाल देव. देवगिरीच्या दरवाजावर अगदी एखादा बकरा लटकावा, बकऱ्यासारखी अवस्था त्या हरपाल देवाची केली. पहा, या अन्यायी अत्याचारी लोकांनी मराठी माणसाला, याच भूमीतल्या माणसांना याच भूमीत किती अमानुषपणे, किती अत्याचार करून मारले. हरपाल देवाला बकऱ्यासारखं दरवाजावरती वर उलट लटकवल्या गेलं. हरपाल देवाचा देह दरवाजावरती अगदी लोंबकळू लागला. मायबाप, हे का घडत आहे याचं कारण सांगू. याचं कारण होतं काय, इथे कमी पडला. पहा, मराठी माणूस शर्थीनं लढला, प्रत्येक जण लढला, प्राणपणानं लढला, अगदी शौर्य गाजवलं, पराक्रम गाजवला. यांच्याकडे धैर्य होतं, शौर्य होतं, बल होतं, शक्ती होती, बुद्धी होती, सामर्थ्य होतं. पण कमी काय पडलं? कमी पडलं ते योग्य नियोजन. कमी पडला तो शत्रूचा अभ्यास, शत्रूच्या बलाचा अभ्यास, शत्रूच्या बुद्धीचा, शत्रूच्या चालींचा अभ्यास.
कमी पडलं ते एका अचूक व्यक्तीचं नेतृत्व, योग्य नेतृत्व करणारा कोणी लाभला नाही. पहा, याही पुढे जाऊन सांगेल काय कमी पडलं. कमी पडली श्रीकृष्ण नीती, कमी पडली चाणक्य नीती. का तर आजपर्यंत आम्ही मराठ्यांनी, आम्ही हिंदूंनी श्रीकृष्णांचं चरित्र कानांनी श्रवण केलं, प्रभू रामचंद्रांचं चरित्र कानांनी श्रवण केलं. श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, नरसिंह या सगळ्यांचे पराक्रम, अन्याया विरुद्ध कसे लढले हे फक्त कानाने ऐकलं. याचं अनुकरण मात्र आम्ही केलं नाही. आम्ही नरसिंहाच्या, श्रीकृष्णाच्या, रामाच्या यांच्या फक्त पूजा आणि आरत्याच करत राहिलो. यांचं जीवन चरित्र कधी अभ्यासलं नाही. जरी अभ्यासलं गेलं तरी सुद्धा यांच्याप्रमाणे आचरणात ते आणलं गेलं नाही, आचरण घडलं नाही. आणि कुठेतरीच हाच अभाव आपल्या मराठी माणसाकडे होता. आणि याच कारणानं पारतंत्र्यामध्ये जावं लागतं. माईबाप पहा, त्या पठाणांचा जणू काही असा समज व्हावा, सुलतानांचा, त्या बादशहाचा जणू काही असा समज की ही महाराष्ट्र भूमी, ही भारत भूमी, ही मराठी माणसं, पहा ही भूमी जणू काही आपल्याला अल्लानं उपभोगाकरिता दिलेली आहे. जणू काही इथले प्रत्येक माणसं, इथला मराठी माणूस हा आपल्याच सेवेकरिता त्या अल्लानं आपल्याला प्रदान केलाय. ही भूमिका त्या सुलतानाची, त्या बादशहाची, त्या पठाणांची होती. जणू काही हे आपल्याला सगळं उपभोगण्याकरिता आहे. आणि याच अनुषंगाने ते प्रयत्न करत होते. मायबाप कमी पडले, मराठी माणसं. हरपाल देवाचा तर तडफडून अंत केला गेला, मारलं गेलं हरपाल देवाला. आणि मायबाप यानंतर महाराष्ट्रावरती कोसळलेलं वादळ नव्हे नव्हे, हे पारतंत्र्याचं वादळ निरंतर 300 वर्ष चालू राहिलं. शेवटची या पठाणांविरुद्ध उगारली गेलेली तलवार ती हरपाल देवाची तलवार ठरली. यानंतर 1 नाही 2 नाही, तब्बल 300 वर्ष निरंतर महाराष्ट्र अंधकारात होता. प्रकाश कुठे दिसत नव्हता. सगळीकडे भयंकर त्रास, पीडा दिसत होती. या भूमीवरती अमानुषपणे अन्याय, अत्याचार केला जायचा. याला काही सीमा नव्हती. अगदी इथल्या शेतकऱ्याची पिकं भर दिवसा लुटून नेली जात होती. शेतकरी सुखी नव्हता. शेतकऱ्यानं जीवाचं रान करून, हाडाची काड करून अगदी राबून शेतामध्ये पीक पिकवावं, पीक पिकवलं जायचं. पण जेव्हा पीक काढणीची वेळ यायची, काढणी करायला मात्र शेतकऱ्याला संधीच मिळत नव्हती. जे पीक आपण उभं वाढवलंय, त्याचं रक्षण केलंय, ते पीक पिकवलंय, आता कुठेतरी ते अन्न, ते पीक अन्न म्हणून पोटामध्ये जाणार, कुटुंबाची व्यवस्था होणार. मायबाप तेवढ्यात कोणीतरी जुलमी व्यक्तींनी यावं, कुणीतरी त्या पठाणांनी यावं, कुणीतरी त्या बादशहाच्या सैन्यानं यावं आणि उभं पीक निस्तनाभूत करून घेऊन जावं. अशी ही इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था. फक्त शेतकरीच त्रासात होता असं नाही, तर भर दिवसा घरातल्या तरुण मुली उचलून नेल्या जायच्या, कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त व्हायचं. मुलीबाळींवरती अन्याय, अत्याचार केला जायचा. याला रोखणारं, थांबवणारं या महाराष्ट्रात कोणी नव्हतं. महाराष्ट्रात कोणी एक ज्योत, प्रकाश म्हणून कोणीही जन्माला येत नव्हतं. तब्बल 300 वर्ष हा अंधकार आहे, हा जुलूम आहे, हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे. सर्वत्र अंधकार दाटलेला आहे, सर्वत्र काळोखच